म्हणा हरिमुखी म्हणा पुण्याची गणना कोण करी सोने संसारी वेद करी. पोहे घ्या पोहे. हो घेतो ये इकडे. म्हणावच काय सुनीले माझी इच्छा आहे म्हणाले दे आज म्हणूनच घेतो तिले मनातलं मोकळं करतो. नाही पोहे घ्या. हो घेतले बाई पोहे पण तू थांब मला त्यासोबत आज अर्जंट एक गोष्ट बोलायची आहे. बोला नाही काय म्हणता तुम्ही. बाई आता तुझ्या लग्नाले आपल्या श्यामच्या लग्नाले आता जवळ 1-1.5 वर्ष होऊन राहिले. काही गोड बातमी कितमी काही आहे नाही का हो कोमल. आई हो आई अधिक काही नाही ना. जरासं कोमल मनावर घे. आणि आपल्या घरी पाळणा हल्ला पाहिजे ना. हो आई होईल ना एवढी घाई कशाला करायची. नाही बाई आता वयात जे आहे ते आहे मग प्रॉब्लेम होते. तुमचं बरोबर आहे आई. तुमचंही काही चुकलं नाही. तुम्ही तुमच्या दृष्टीने तुमचाही विचार बरोबर आहे. पण आता वेळेवर भेटायची बातमी गोड बातमी त्या वेळेवर भेटेल. किती म्हटलं तरी आपल्या मनानं होईल का काही पण. कोमल पण तुम्ही आता 1 वर्ष झाले अधिक काही औषधही घेतलं नाही. दवाखान्यात जा. दोघे दवाखान्यात जा औषध घ्या. आजकाल खूप जण औषध घेऊन राहिले म्हणून मी म्हणून राहिली तुम्हाला. तसं नाही म्हणून राहिली मी. माया म्हणणं असं वय का बा अधिकही राहिलं नाही बा तर मग आता तुम्ही औषध घ्यायला पाहिजे. आणि त्या तू श्यामले म्हण ना औषध घ्यायसाठी त्या दवाखान्यात डॉक्टरला दाखवून द्या आणि औषध सुरू करून द्या. हो आई मी म्हणेल त्यांना तुम्ही बोलून घ्या त्यांच्याशी मग आम्ही सुरू करून देतो दवाखाना. कुठं जीव मायावाला थारी थांबला. नाही तर मला तर चिंताच व्हायला लागली होती. आता तुम्ही काही चिंता करू नका. चिंता केल्यानं कोणत्या गोष्टी भेटत असते का बाई. आता वाटते ना असं आता अंतकलीच्या सुनीले पाहून मला वाटते ना का आपल्याला बाई एखादा नातू राहिला असता असं वाटत असते बाई. म्हणून म्हणून राहिली मी. मनाला काही बेकार वाटू नको घेऊ. तिचे बरोबर आहे म्हणा. आता 1-1.5 वर्ष होऊन राहिलं मलाही काहीच नाही आहे. तर आता दवाखाना करावाच लागेल. तुम्ही नाश्ता करून घ्या. हो बाई करते मी नाश्ता. कुठं कोमल माय मन हलकं झालं. तुम्हाला माहित आहे का अंतकलीले नातू झाला ना. नातू ओ माय बेस झालं. नातू झाला तर खराचा वारसा चालून राहिला. नातूच पाहिजे होता. ओ माय पा एवढं काय नात काय नातू काय पाहिजे झालं तरी सारखीच आहे ना. मोठे हुशार आहे. घराले वारसा पाहिजे असते. घराले तुले काय आहे तुमचे आहे ते विचार आमचे नाही आहे ते विचार. काही झालं तरी सारखीच आहे. मुलगा मुलगी दोन्ही घरी असते. चांगलेच असते. पोरगी हे लक्ष्मीचं रूप आहे. पोरगही गरजेचं आहे. पण जे झालं ते आनंदाने स्वीकारायला पाहिजे. असे विचार तुमचे मला नाही पटले बा. सुनीची गोष्ट बरोबर आहे. नात काय ना तू काय दोन्ही सारखं. आणि तुम्हाला सुना पाहिजे पोरगी पाहिजे माय पाहिजे बहीण पाहिजे. पण तुम्हाला लेकरून पोरगी नाही पाहिजे. पोरी मुळंच तर सगळे हे आहे सगळं शान आहे. आणि तुम्हाला कोण पोरगी उपजून राहिली. राहू दे अगोदर ज्ञान नको शिकू. आम्हाला जे वाटते ते आम्ही म्हणतो. अशाच तुम्ही हिटलर दिमाखाच्या कलीची सुनीतला पोरगी आवडते ते मला पोरगीच झाली पाहिजे म्हणे. पोरगीच झाली पाहिजे. पण बिचारीले आता देवाना दिलं ते हाय पोरग दिलं. आता काय पोरग काय पोरगी काय आता आनंदानं तिले काय दोन्ही सारखीच आहे. स्वतःचेच लेकरं. पण असं वाटते पोरगी झाली तर हाऊस घेऊस तिला लय हाऊस आहे पोरीची. म्हणून तिला वाटते का पोरगी झाली पाहिजे म्हणून. येऊ बाई जे झालं ते चांगलं झालं. बेस झालं. पोरगच पाहिजे होतं. अंतगलीच्या घरचा वारसा चालते. त्या द्यायचे विचार तसे जाऊ तुमच्यासोबत काही बोलून फायदा नाही आहे. पण आम्ही असं म्हणतो का पोरग असो का पोरगी दोन्ही सारखे एक जीवच आहे ना. तुम्ही बाई तुम्ही काही बोला. तुम्ही एक बाई आहे ना. तुम्ही बाईचा द्वेष करा तर बाईचं हे कसं होईल. तुम्हीच बाईचा रिस्पेक्ट नाही करून राहिल्या. बापा पटली तुमची गोष्ट पटली. जाऊ द्या. बरं द्या तुमचे विचार तुमच्यासोबत आमचे विचार आमच्यासोबत. एक गोष्ट सांगू का तुम्हाला विचारू काय बापा कायची गोष्ट होईल तर बोला ना. हो मी काय म्हणतो ती ते का शांतीच्या सुनीला काही हाय नाही का. लेकरू बाय राहिलं नाही का काही सांगितलं नाही बा. हाय म्हणून असतं तर तिनं सांगितलं नसतं काय. पण तिनं काही सांगितलं नाही. आता नसतं काय सांगते आपल्याला तिले काय. काही सुनीले म्हणणं नाही काही नाही बोलणं नाही. आजकालच्या सुनी जीवारे ते लेकरू वागवायचं म्हणून लेकरू नाही उद्या एवढे दिवस बापा असं मला नाही पटलं बापा. सारे सुना कशीच असते का कोमल तशातली नाही आहे. कोमलले पाहिजे असं. पण आता नसन तर काय करत. जेव्हा गोड बाटून भेटत तेव्हा राहिलं तेव्हा सांगून ते आपल्याला. असं नसते सगळ्याचे विचार काय असे नसते. पण ती गोष्ट बरोबर आहे. 1.5 वर्ष झाला ना लग्नाले पण अधिकही नाही बापा. मनावर घेतलं तिनं. अशी कशी सून आहे बापा. मी आता मा सुनीला तर बत्ताच म्हटलं असतं. आपल्या जमान्यात तर 8-9 महिन्यात तसं पण गरोदर व्हायचं. सगळं आपलं नशिबावर राहायचं. काही ना काही प्रयत्न तर करावा लागल ना. तिले काही म्हणत नस मग काय तिला वाटत असं देवा होईन बाप्पा. माय आजकालच्या शिकल्या सवरल्या पोरी ते समजून सांगायला कठीणच जाते बापा. ही गोट्या कानीच लागू नाही देत नाही. तसं नाही राहत असते. सगळ्याला आपापला वेळ पाहिजे असते. देवाची देण आहे. ज्याला भेटली तेव्हा घ्यावं लागते. असं बोलल्या नाही होत असते. असे
संकुचित विचार बरोबर नाही आहे, असं बोलणं बरोबर नाही आहे तुमचं. सर्व काय असेच विचार करते काय? आता ज्याच्या आपापल्या याचा प्रश्न आहे तो, ज्याला जेव्हा ठेवायचा आहे तेव्हा ठेवते, नाही ठेवायचं नाही ठेवत. आपल्याला काय करावं लागते? तुम्हाला भल्या बा कुठून गोष्टी या बुडगे या हाय तुम्ही पण बापा येले भल्ल्या अशा गोष्टी येते. कायले कोणाला काही म्हणा, ह्या भल्ल्याच म्हणते बापा, मला नाही पटत तुमचे विचार बापा. लय हुशार झाल्या तुम्ही, समजत नाही काही भेंड आणि चालल्या बाबा बाबा कराले. आम्ही म्हाताऱ्या तेवढ्या, आम्हाला लय ज्ञान आहे म्हटलं, तुम्हाला काही ज्ञान नाही आहे. कुठं ज्ञान येईल बाबा तुमच्या गोष्टी ऐकण्यात काही का फायदा नाही आहे. करत सगळे दोघी कुठणे, आम्ही चाललो आमच्या घरी. नाही त्याच्या घरची येते पाहिजे येईल काय करावं लागते, ह्याच नाव फोटो ठेवते, ह्याच जगून येतात बिचाऱ्या पोरीले. मला तशाच करे. माझ्या लग्न झालं होतं 1 वर्ष नाही झालं होतं, नशा मागं लागले. आधी खाय नाही कर तुले, आधी खाय नाही कर तुले. आता झालं ना लेकरू, एका मग 2 लेकरू झाले. आता असं असते काय? मला काही म्हणे ह्याच म्हणे. आम्ही काय वाईट म्हटलं होतं का? तुम्ही वाईट म्हटलं होतं काय? तुम्ही काही वाईट म्हणत, दुसऱ्याचं मन नाही दुखत काय? मन दुखून बोले मला नुसत्या तुमच्यासोबत काय बोलायला परत मी चालले मा घरी.